Welcome, students. WOL Watch, Observe, and Learn. On this platform, we will learn many different things which will relate it to your study. Here, today, we are going to learn about an English lesson which is George Washington Carver. This English lesson, we will learn something new. With this, you have to follow one thing. Just listen carefully and read aloud. लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा. We'll proceed this lesson. We'll start with this. A man in Alabama had gone out for a walk. Suddenly, his foot slipped over the mud on the road. ॲलबेमामध्ये एक माणूस फिरण्यासाठी गेला. तिथे त्याचा पाय चिखलावर पडला. हिज क्लोथ्स वर स्लॅप्ड विथ मड. त्याचे जे क्लोथ्स होते म्हणजे त्याचे जे कपडे होते त्यांच्यावर चिखलाचे शिंतोडे उडाले. ही टूक आउट हिज हँकरचीफ अँड बिगिन टू क्लीन हिज क्लोथ्स. त्याने त्याचा रुमाल काढला आणि ते पुसायला लागला. ही वाईप्ड ऑफ ऑल दी मड बट ही सॉ दॅट देअर वॉज स्टेन्स ऑन हिज क्लोथ्स. त्याने ते स्वच्छ करायला सुरुवात केली पण त्याने बघितले की तिथे डाग लागलेले होते. अँड व्हॉट्स मोर द स्टेन्स वर ब्लू. आणि अजून काय सांगायचं तर ते जे डाग लागलेले होते ते निळ्या रंगाचे होते. दी हँकरचीफ टू हॅड टर्न ब्लू. त्यांच्याजवळचा जो रुमाल होता तोही निळा झालेला होता. ही वॉश द हँकरचीफ. त्याने तो रुमाल धुतला. बट द ब्लू स्टेन्स वर स्टील देअर. पण निळ्या रंगाचे डाग तरीही तिथेच होते. दे कुड नॉट बी वॉश्ड ऑफ. ते धुतल्या जात नव्हते. दिस मॅन वॉज नो ऑर्डिनरी मॅन. ही वॉज अ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, द फेमस सायंटिस्ट. तो कोणी साधारण मनुष्य नव्हता. तो जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर होता जो एक सायंटिस्ट म्हणजेच एक शास्त्रज्ञ होता. अ ट्रू सायंटिस्ट वॉन्ट टू स्टडी एव्हरीथिंग इवन दी मड स्टेन्स. एक खरा शास्त्रज्ञ जो असतो तो सगळ्या गोष्टींबद्दल कुतूहलाने बघत असतो, मग ते चिखलाचे डागच का होईनात. कार्वर रश्ड हिज लॅब अँड टेस्टेड द मड स्टेन्स अँड द सॉईल. कार्वर त्याच्या लॅबमध्ये म्हणजे प्रयोगशाळेमध्ये गेला आणि तिथे त्याने ते डाग आणि ती जी सॉईल होती म्हणजे त्या माती त्या दोघांवरही टेस्ट केली. त्याचा प्रयोग घेतला. आफ्टर मेनी टेस्ट ही लर्न हाऊ टू मेक गुड क्वालिटी ऑफ ब्लू पेंट फ्रॉम द सॉईल. त्या मातीपासनं चांगल्या प्रकारचा रंग निळ्या कलरचा कसा बनवायचा हे त्यांनी त्याच्यापासनं शिकवलं. अ चर्च इन द टाउन नीडेड अ पेंट. तिथे एक चर्च होतं, त्याला रंग हवा होता. कार्वर स्टुडंट पेंटेड द चर्च विथ हिज लवली ब्लू पेंट. नो वन कुड बिलीव दॅट द पेंट वॉज मेड फ्रॉम द सॉईल अंडर देअर फीट. कार्वरचे जे स्टुडंट होते, विद्यार्थी होते, त्यांना ते निळ्या रंगाने कलर करायचं होतं म्हणजेच पेंट करायचं होतं. नो वन कुड बिलीव दॅट पेंट वॉज मेड फ्रॉम सॉईल. आणि कोणीच यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं की तो जो रंग आहे तो मातीपासून बनवलेला होता. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर वॉज बॉर्न इन 1861. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा जन्म 1861 रोजी झाला. हिज पॅरेंट्स व स्लेव्स. त्यांचे जे आईवडील होते ते गुलाम होते. हिज फॅमिली वर्कड ऑन द फार्म इन द अमेरिका. ही लॉस्ट बोथ हिज पॅरेंट्स वेन ही वॉज स्टील बेबी. त्यांनी त्याचे दोन्हीही आई आणि वडील हे गमावलेले होते जेव्हा ते लहान होते. The Carver loved plants even as a child. He cared for them. कार्वरला लहानपणीपासूनच झाडे खूप आवडायची. तो त्यांची खूप काळजी करायचा. He understood what the plants wanted. त्याला हे कळायचं की त्या झाडांना काय हवंय. What wrong with them. त्यांच्यासोबत काय चुकीचं घडतंय हे त्याला समजायचं. Soon people around the farm began to call the young boy the plant doctor. त्यानंतर त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला इतकं माहिती असल्यामुळं त्याला प्लांट डॉक्टर असंच म्हणायचे. इफ यू लव्ह इट इनफ एनिथिंग विल टॉक विथ यू. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रेम कराल तर ती प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत बोलेल असं त्याचं म्हणणं होतं. यंग कार्वर वॉन्टेड टू गो टू स्कूल अँड देन कॉलेज. त्यांना
यंग कार्वर म्हणजे यंग असताना त्यांना कार्वरला स्कूल आणि कॉलेज या दोन्ही ठिकाणी जायचं होतं. बट ही वॉज अ ब्लॅक बॉय. मेनी स्कूल अँड कॉलेजेस इन दोज डेज डिड नॉट टेक ब्लॅक स्टुडंट्स. त्यांचा रंग काळा असल्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये त्या काळी काळ्या स्टुडंट्सला घेत नव्हते. कार्वर डिड नॉट लूज हार्ट. त्यांनी मन छोटं केलं नाही. ही वेंट फ्रॉम प्लेस टू प्लेस. ही फाउंड अ कॉलेज वेअर ही कुड स्टडी. ते खूप ठिकाणी गेलेत आणि शेवटी त्यांनी एक कॉलेज बघितलं जिथे त्यांना शिक्षण मिळत होतं. ही स्टडीड हार्ड अँड बिकम सायंटिस्ट. त्यांनी खूप स्टडी केला, अभ्यास केला आणि ते शास्त्रज्ञ बनलेत. आफ्टर अ फ्यू मंथ्स कार्वर वेंट टू टीच ॲट दी टस्कीज इन्स्टिट्यूट इन ॲलॅबामा. नंतर ते टस्कीज इन्स्टिट्यूट ॲलॅबामामध्ये शिकवायला लागलेत. इन दिस इन्स्टिट्यूट वॉज फॉर दी ब्लॅक स्टुडंट. ही जी इन्स्टिट्यूट होती ही बेसिकली त्या काळ्या लोकांसाठीच होती. कार्वर वर्क देअर ऑल हिज लाईफ. कार्वरनी तिथे त्याच्या पूर्ण आयुष्यभर काम केलं. ऑन दी फर्स्ट डे कार्वर टोल्ड हिज स्टुडंट्स, लेट अस स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे. पहिल्याच दिवशी कार्वरनी त्याच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की आज आपण एक नवीन प्रोजेक्ट स्टार्ट करणार आहोत. वी विल ऑल गो आउट अँड कलेक्ट कॅन्स, बॉटल, बॉक्सेस, पॉट्स, पॅन्स विथ पीपल हॅव थ्रोन अवे. तो म्हणाला, आपण बाहेर जाऊ आणि डब्बे, बाटली, भांडी, थाळी असं सगळं जे लोकांनी फेकलंय ते जमा करू. फ्रॉम दिस वी विल मेक सिम्पल इन्स्ट्रुमेंट अँड सेट आर लॅबॉरेटरी. यावरून आपण एक सिम्पल इन्स्ट्रुमेंट म्हणजे एक हत्यार तयार करू, उपकरण तयार करू आणि त्यावरून आपली लॅबॉरेटरी तयार करू. अँड सून कार्वर सेट हिज लॅबॉरेटरी. आणि लगेच त्यांनी त्यांची लॅबॉरेटरी सेट केली. In this laboratory, he found new uses for these useless things. त्या लॅबोरेटरीमध्ये त्यांनी या सर्व गोष्टींचे नवीन नवीन उपयोग शिकलेत ज्या गोष्टींना लोकांनी फेकून दिलेलं होतं. He showed his students that one does not have to spend a lot of money to do great things. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवलं की तुमच्या जर मनात असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टींपासून जास्त पैसे न गमावता खूप चांगली वस्तू तयार करू शकता. Carver wanted to help the poor farmers who had small farms in Alabama. कार्वरला तिथल्या काही गरीब शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मदत करायची होती. ही शोड देम हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. त्यांना सांगायचं होतं की तुम्ही चांगली झाडे कशी तुमच्या शेतामध्ये उगवू शकता. दिस फार्मर्स ग्रीव प्लांट लाईक कॉटन बिकॉज देअर वॉज प्रॉफिट इन इट. त्या फार्मर्सला त्यांनी कॉटन म्हणजेच कापसाबद्दल सांगितलं कारण त्यामध्ये खूप यश होतं. बट कॉटन मेड दी सॉईल पुअर. पण या झाडामुळे जी माती असते ती खालच्या दर्जाची होते. कार्वर टोल्ड देम टू ग्रो क्रॉप्स लाईक. कार्वरने त्यांना सांगितलं की तुम्ही क्रॉप्स लाईक पीनट अँड बीन्स म्हणजे शेंगदाणा आणि सोयाबीन ह्यांच्यासारखी क्रॉप्स घ्या ज्यामुळे दिस क्रॉप्स मेड दी सॉईल रिच अगेन. ज्यामुळे तुमचे जी झाडे आहेत किंवा ती जी माती आहे ती चांगल्या दर्जाची बनेल. द फार्मर्स गॉट व्हेरी गुड क्रॉप्स. त्यानंतर त्यांना त्यांची फळं झाडे खूप चांगली आलीत. इनफॅक्ट द क्रॉप्स वर सो गुड दॅट द फार्मर्स डिड नॉट नो व्हॉट टू डू विथ मच ऑफ देम. त्यांची जी झाडे आहेत ती इतकी छान आली की त्यांना कळत नव्हतं की ह्यांपासून अजून काय करावं. Again, Carver went to work. He began to look for new uses of this plant. कार्वर त्याच्या कामाला गेला. त्याने अजून बघितलं की या झाडांबरोबर आपल्याला काय करता येईल. कॅन यू इमॅजिन हाऊ मेनी युजेस वी फाउंड. तुम्हाला माहिती नसेल एवढे त्याचे युजेस त्यांनी पाहिलेत. फ्रॉम पीनट ही मेड शुगर, इंक, बूट पॉलिश, कलर सोप. त्यांनी त्या पीनटपासनं म्हणजे शेंगदाण्यापासनं साखर, शाई, बूट पॉलिश, रंग, साबण, कागद, लोणी, प्लास्टिक आणि मिल्क यांसारखे 300 प्रकारच्या गोष्टी शोधून काढल्यात. फ्रॉम स्वीट पोटॅटो ही मेड ॲज मेनी ॲज 118 थिंग्स. त्यांनी स्वीट पोटॅटो म्हणजे शकरकंदपासनं 118 प्रकारच्या गोष्टी बनवल्यात. सून दिस क्रॉप्स वर इन ग्रेट डिमांड अँड फार्मर्स वर हॅपी. काही दिवसांनी हे खूप मागणी व्हायला लागली या सर्व गोष्टींची आणि शेतकरी खूप खुश होतात.
This great scientist died in 1943. The place where he worked is now turned into a museum. असा हा मोठा सायंटिस्ट 1943मध्ये मृत्युमुखी पावला आणि ती जी प्लेस होती जिथे त्यांनी लॅबोरेटरी टाकली होती ती आता संग्रहालयामध्ये तब्दील झालेली होती. तुम्हाला फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द डिक्शनरी. या खालच्या शब्दांचे तुम्हाला शब्दकोशात अर्थ शोधायचे आहेत. स्टेन, स्लेव्ह, लॅबोरेटरी, डिमांड अँड म्युझियम. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. लिस्ट द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेजेस. उतारातून खालील गोष्टींची यादी करा. फूड आयटम्स, एव्हरीडे थिंग्स, वर्ड्स रिलेटेड विथ स्टडी. हेही तुमच्यासाठी एक होमवर्क आहे जे तुम्हाला घरी करायचं आहे. Rearrange the following events in the proper order. Use the points to make a chart of the life sketch of the George Washington Carver. खालील घटना योग्य त्या क्रमाने लावा. हे मुद्दे वापरून जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या जीवनपटावर एका रांगेमध्ये त्या गोष्टी ठेवा. ह्या तुम्हाला काही गोष्टी दिल्यात, ह्या तुम्हाला अरेंज करायच्या आहेत एकाखाली एक त्याच्या क्रमानुसार. ह्यानंतर आपण बघू फिफ्थ पॉईंट. वी हॅव अ क्वेश्चन बँक हिअर. आपण ती क्वेश्चन बँक बघणार आहोत. लुक अराउंड, थिंक अँड फ्रेम ॲटलिस्ट 25 क्वेश्चन्स. आपल्या आसपास पहा, विचार करा आणि किमान 25 प्रश्न बनवा. हे स्टुडंटसाठी इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी एक छान टास्क होईल असं मला वाटतं. यावर स्टुडंट्सनी वर्क करायचे. आता क्वेश्चन नंबर 2. फ्रॉम द ग्रुप्स ऑफ 5 compare your questions and keep adding to your list till each one of 25 different questions is. And you may make use of the beginning given above. Your groups will have a question bank of 125 questions. तुमच्या गटाचा 125 प्रश्नांची प्रश्नपेढी तुम्हाला तयार करायची आहे. 5-5 जणांचे गट बनवायचे आहेत. एकमेकांचे प्रश्न वाचून प्रत्येकाकडे 25 वेगळ्या प्रश्नांची यादी असायला हवी. त्यावरून तुम्हाला 125 अशी प्रश्नपेढी बनवायची आहे. नाउ I will tell you that please do subscribe the YouTube channel Crafty Mind.